टाळ्या उदय तांडेलसाठी अप्रतिम अचूक निर्णय या संपूर्ण रात्रीमध्ये जबरदस्त पंचगिरी. त्यानंतर मी दुसरे पंच आमचे दत्ता मेहर यांना विनंती करेन. दत्ता मेहर साहेब यांनी अतिशय सुरेख पंचगिरी सांभाळली आहे, पंचगिरी कामगिरी सांभाळली, त्यांचाही सत्कार केला जाते. त्यानंतर रणावतचा सर आपण या नंदशेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान सत्कार केला जातोय. त्याचबरोबर डीजे मास्टर सँडे वलवली आपल्याला विनंती असेल की आपण या लगेच व्यासपीठावर. सँडे डीजे मास्टर मॅडे या आपण लवकर. त्याचबरोबर जनरेटर ऑपरेटर इस्माईल आपण या व्यासपीठावर. आपल्याला यशस्वीत सन्मान केलं जात आहे. नक्कीच सालाबाद प्रमाणे ज्यांनी आम्हाला साथ दिली आहे, जनरेटरची सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्या इस्माईल यांचंही यथोचित सत्कार केला जात आहे. मॅडे डीजे मास्टर जबरदस्त. क्वांटिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी, क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी, असं आमचं जबरदस्त क्वालिटी असणारे मॅडे यांचाही सत्कार केले जात आहे नंदशेठ मुंगाजी यांच्या वतीनं. बोल दुसरं कोण बोल पटापट आता झालं बोल दुसरं कोण कुठे आहे. त्याचबरोबर आमचे नित्यानंद मुंगाजी मॅन ऑफ द सिरीज आपण पाहत आहोत, ज्यांच्या वतीनं आम्हाला नक्कीच या स्पर्धेसाठी बाल केले. नित्यानंद मुंगाजी आपण या व्यासपीठावर आपलाही सत्कार करण्यात येणार आहे. ओले गावातील जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये पदवीधर म्हणून ज्यांची ओळख आणि आज या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान आहे. आपण पाहतात मॅन ऑफ द सिरीज LCD TV यांच्या वतीनं देण्यात आले, त्यांचंही यथोचित मान सन्मान सत्कार केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आमच्या indiacricket.com माध्यमातून. नित्यानंद मुंगाजीसाठी जोरदार मित्रांनो टाळ्या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं साथ दिली आहे. त्याचबरोबर पोळंजे गावचे किरण गराट यांचे सालाबाद प्रमाणे वर्षानुवर्षे आम्हाला साथ लाभली आहे, ते किरण घरात यांनी या व्यासपीठावर आपलाही यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. सँडे थोडा आवाज वाढवायचा आहे. सँडे किरण घरात या पण लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, थोडा सगळ्यांनाच घाई झाली असेल, आम्हालाही घाई झाली आहे. किरण घरात या. किरण गर्जे यांचा यथोचित सत्कार केला जात आहे. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया, ज्यांचा अतिशय सन्मान केला जात आहे, कारण वेळोवेळी दरवर्षी आम्हाला साथ लाभली आहे. त्यातून मी विनंती करूया एक व्यक्तिमत्वाला व्यासपीठावर बोलवण्यासाठी आमंत्रित करेन. मित्रांनो, मागच्या वर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली आहे आणि मागच्या वर्षी आयोजकांच्या वतीनं चुकून त्यांचं नाव घेतलं गेलं नाहीये, तर मित्रांनो त्यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे. आज रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांची ओळख आहे आणि आमच्या ओलेगावची अनबान शान रायगड मधला एक जबरदस्त गोलंदाज शंकर मात्रे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मागच्या वर्षी आमच्याकडनं थोडी म्हणजे चुकी झाली असेल, आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार केला नाही, परंतु या वर्षी त्यांनी आज दिग्गज महाराष्ट्रातील संघांना या व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास आम्हाला सहकार्य लाभलं या आयोजकांना. तर शंकर मात्रेंसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचा सत्कार केला जातो नंदशेठ मुंगाजी यांच्या वतीनं. प्रेमाची शाल आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. ओवळे गावाची शान शंकर मात्रे यांचा सत्कार केला जात आहे. त्याचबरोबर आमचे पनवेल टेनिस अर्थातच छायाचित्रीकरणाला आज आपण लाभले ते आनंद तारेकर, आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळाडूंना खऱ्या अर्थानं सुरुवातीला ज्या खेळाडूंना पडद्यावर आणल्यात आमच्या समाजाच्या नशेचे एक पदाधिकारी आनंद तारेकर यांचाही सन्मान केले होते या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नंदशेठ मुंगाजींना विनंती असेल की आपण त्यांचाही सन्मान करावं. आनंद तारेकरसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या व्हाव्यात. प्रत्येकासाठी टाळ्या होणे फार गरजेचं आहे, कारण त्यांचं योगदान याचा क्रिकेट क्षेत्रात फार मोठं बहुमूल्य आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत आजच्या या स्पर्धेसाठी आज रायगड आणि मुंबई
अर्थातच ओपन स्पर्धेसाठी जे जे संघ लाभले त्यांनी त्या संघामध्ये या स्पर्धेसाठी या सामन्यांसाठी धावतं वर्णन समालोचन करण्यासाठी आमचे समालोचक पाहुणे चंदू शेट्टे यांचाही सत्कार करण्यासाठी नंदराज शिरमुंगाजी यांना विनंती करेन की आपण यांचा यथोचित मान सन्मान करावा. मित्रांनो जोरदार टाळ्या चंदू शेट्टे सांगते तर या जबरदस्त समालोचक. त्याचबरोबर आमचे स्कोरर ते समालोचक वर्गातलं महत्वाचे दुवा म्हटलं जातं तो स्कोरर मित्र कांचन फलकर नरेंद्र परिसरातील केवाले गावचे कांचन फलकर यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो नंदराज शिरमुंगाजी यांना आपण यथोचित सत्कार करावा. कांचन फालकर या स्कोरराचं अर्थातच गुणलेखकाचं आपण सत्कार करावा. जबरदस्त स्कोरर. त्याचबरोबर आम्हाला 4 रात्रीमध्ये ज्या समालोचकाची साथ लाभली आहे त्या आमचे दिगंबर घरात आपण या व्यासपीठावर आपलंही यथोचित सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. दिगंबर घरात कुठे गेला काय 4 रात्रीमध्ये आपण ज्यांची साथ लाभली आहे या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून दिगंबर घरात यांचाही सत्कार केला जात आहे. त्याचबरोबर आमचे हिंदी समालोचक ओळे गावातील जबरदस्त समालोचक कमी वयात ज्यांनी जास्तीत जास्त समालोचन करून आपला प्रभुत्व मिळवणारे आमचे प्रशांत मुंगाजी यांचाही सत्कार केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त हिंदी समालोचक. प्रशांत मुंगाजी त्याचबरोबर जटापा आणि राहुल कांबळे आपण यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 4 रजनीमध्ये डिझेल सेवा या 4 रजनीमध्ये त्यांनी केली आहे. 1,60,000चा डिझेल वापरण्यात आला आणि ती सेवा कार्य प्रदान केले जटाफा आणि राहुल कांबळे यांच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. तर त्यांचंही आपण कौतुक करावं लागेल. आपलंही सत्काराने स्वागत केलं जाणार आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर आपण पाहत आहोत या शेवटच्या रजनीमध्ये एक क्रीडाप्रेमी क्रिकेट शौकीन आणि क्रिकेटवर जास्तीत जास्त प्रेम असणारे आमचे अरुण धमाले साहेब आपणाची विनंती असेल की आपण या व्यासपीठावर प्रत्येक खेळाडूच्या संपर्कात असणारे आणि क्रिकेटवर प्रेम असणारे अरुण धमाले यांचाही सत्कार करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीनं. तर विनंती करेन मी नंदराज शिरमुंगाजी यांना की आपला शुभ असते अरुण धमाले एक जबरदस्त क्रीडाप्रेमी क्रिकेट प्रेमी आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडूवर असणारं प्रेम अरुण धमाले यांचं यथोचित मान सन्मान आणि सत्कार केला जात आहे. निश्चित रवींद्र माधव मी तुम्हाला थांबवतो. याच्यानंतर अजून एक नाव त्यांचं स्वागत करायचं राहून गेलंय. ते स्वतः निश्चित या 4 रात्रीमध्ये आपल्या सुंदर वाणी या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट सूत्रसंचालन करून या पूर्ण स्पर्धेची शोभा वाढली असं रवींद्र मात्रे यांचं स्वागत करतील. नंदराज शिरमुंगाजी साहेबांना विनंती करतो की त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं. शाह श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सरशी स्वागत करतो. पुन्हा बोलतो रवींद्र मात्रे यांच्याकडे. तर सर्व मान्यवर शेखर बेड साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या कारण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर सतीश शेठ आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर. तर चंद्रकांत पिंगळे आपण या ग्रामपंचायत सदस्य कोपर आपणास विनंती असेल. संदीप गरत आपण या. राम गरत नेहा एंटरप्राइजेस मालक. नित्यानंद मुंगाजी या आपण. चंद्रकांत मुंगाजी आपण या व्यासपीठावर या. आपल्या शुभ असते या स्पर्धेचं
पारितोषिक वितरण होणार आहे. नारायण शेठ मुंगाजी, आपणास ही विनंती असेल की आपण या. धन्यवाद. आपण पाहत आहोत ग्रामीण स्पर्धेसाठी अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. दिलाय का आपण बघितलं, अलंकार तांडेलला सन्मानित केलं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देऊन. तर ओपन स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या शेवटच्या अंतिम सामन्यातला अर्थ बघितला तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. तत्पूर्वी मी चंद्रकांत मुंगाजी साहेबांना विनंती करेन की आपण हा बक्षीस देण्यासाठी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस ठरला आहे तो साक्षी एंटरप्राइजेस संघाचा शाहिद शेख. शाहिद शेख, come on the stage and collect your man of the match prize. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला शाहिद शेख. आपण या चंद्रकांत मुंगाजी यांच्या शुभ हस्ते या शेवटच्या अर्थातच खुल्या गटातील ओपन शहरी विभागातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो शाहिद शेख. आपण वल्लरा बक्षीस समारंभाकडे अर्थातच शहरी ओपन स्पर्धेतला सर्वप्रथम बेस्ट फिल्डर अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस देण्यापूर्वी मी या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर चंद्रकांत पिंगळे कोपरजा गावचे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि द बेस्ट फिल्डर द प्राइज गोज टू साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचा आकाश तारेकर. आकाश तारेकर, come on the stage and collect your best fielder of this tournament. Very good fielding in this tournament and the prize goes to Mr. आकाश तारेकर. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जातोय आकाश तारेकर. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. धन्यवाद. त्यानंतर आपण वल्लराव उत्कृष्ट गोलंदाज. तर उत्कृष्ट गोलंदाज बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या अरुण दमले साहेब. आपण या व्यासपीठावर तर बक्षीस जात आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा अर्थात बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. द प्राइज गोज टू नेहा एंटरप्राइजेस वर्चेवळे मिस्टर सुनील भिवंडे. 3 षटक 19 धावा 5 विकेट अर्थात 5 सफलता. अप्रतिम गोलंदाजी सुनील भिवंडे या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाजाला बक्षीस बहाल करण्यासाठी अरुण दमाले यांना विनंती करतोय की आपण ते बक्षीस प्रदान करावं. द बेस्ट बॉलर्स ऑफ दिस टुर्नामेंट ओपन शहरी अर्थातच ओपन टुर्नामेंट्स. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट्स उत्कृष्ट फलंदाज बक्षीस देण्यासाठी मी समीर दळवी साहेबांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर समोर तर ते बक्षीस जात आहे द बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट्स. पुन्हा एकदा नेहा एंटरप्राइजेस वरचेवळे संघाचा असलम शेख ज्यांना 28 चेंडू 43 धावा 43 रन्स टू फेस 28 balls. असलम शेख. This prize goes to best batsman of this tournament.
त्यानंतर मी विनंती करेन या शहरी विभागाकरिता जी स्पर्धा आपण आयोजित केली आहे स्पर्धेतला मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन राकेश गायकवाड यांना की आपण व्यासपीठावर यावं आणि ते बक्षीस जात आहे प्ले ऑफ दिस टुर्नामेंट्स मॅन ऑफ द सिरीज ज्यानं 27 चेंडूमध्ये 63 धावा काढणारा जो खेळाडू ठरलाय साक्षी एंटरप्राइजेस संघाचा संदीप आचार्य प्ले ऑफ दिस टुर्नामेंट्स मॅन ऑफ द सिरीज संदीप आचार्य आपण व्यासपीठावर आणि मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस आपण प्रदानार्थ स्वीकारावा संदीप आचार्य ज्याच्या पायाला इजा झाल्या खऱ्या अर्थानं अंतिम या सामन्यामध्ये आणि तोच खेळाडू मित्रांनो आपण पाहत आहोत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचा संदीप आचार्य जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी तर ग्रामीण टुर्नामेंट्स मधला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आपण बघितला जांभूलपडा 11 जांभूलपडा संघ आपण या तर मी विनंती करेन संदीप गरत आणि राम गरत साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जांभूलपडा 11 जांभूलपडा संघाला प्रदान करावं तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आपण जांभूलपडा 11 जांभूलपडा संघ संदीप गरात आणि राम गरात यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जांभूलपडा ज्यानं अतिशय सुरेख कामगिरी केली मित्रांनो या परिसरामध्ये प्रथमच सुरेख कामगिरी करणारा हा जांभूलपडा संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार ग्रामीण स्पर्धेचा विचार केला तर आपण बेस्ट बॅट्समनचा बक्षीस अर्थात बेस्ट फिल्डर्स ऑफ दिस टुर्नामेंट्स बेस्ट फिल्डर्स ऑफ दिस टुर्नामेंट्स आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाला बक्षीस जातो आहे धनाजी वेर आपण या व्यासपीठावर धनाजी वेर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी द बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ते बक्षीस जातोय करावे संघाचा केतन भोर धनाजी भोर यांना विनंती असेल आमचे दादा करावे गावचे धनाजी भोर अर्थात दादा यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते केतन भोर या खेळाडूला बेस्ट फिल्डरचं बक्षीस प्रदान करावं त्यानंतर आपण पारितोषिकाकडे जाणारा उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो द बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज तत्पूर्वी मी विनंती करेन ओमसा एंटरप्राइजेस मालक शेखर भोईर साहेबांना आपण या व्यासपीठावर आणि या उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस प्रदान करावं शेखर भोईर साहेबांना विनंती असेल आणि ते उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस जातोय मित्रांनो तो बक्षीस आहे सोन्याची अंगठी आणि आकर्षक चषक सोन्याची अंगठी आणि ती सोन्याची अंगठी जाते द बेस्ट बॉलर ऑफ दिस ग्रामीण संघ अर्थातच ग्रामीण संघाचा तो खेळाडू आहे पुन्हा एकदा गोलंदाज करावे संघाचा अलंकार तांडेल ज्याने 4 षटक 30 धावा 4 विकेट अप्रतिम गोलंदाजी सोन्याची अंगठीचा मानकरी ठरलाय शेखर भोईर यांना विनंती करेन
तर मी विनंती करेन गणेश गोडविंदे साहेबांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. त्यांनी हा बक्षीस सोन्याची अंगठी जे बक्षीस प्रदान या अर्थातच या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस ग्रामीण टुर्नामेंट अर्थातच ग्रामीण संघाला जात आहे एक उत्कृष्ट फलंदाजा बक्षीस. तर बक्षीस देण्यासाठी आमचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ओळे गावातील नारायण नामदेव मुंगाजी माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण हा बक्षीस देण्यासाठी अर्थातच सोन्याची अंगठी आणि आकर्षक चषक बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट्स ॲट दिस बक्षीस अर्थातच ते प्राइज जात आहे दिगोळे संघाचा आणबान शान विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या 36 चेंडू 78 धावा 3 सफलता 3 विकेट सोन्याच्या अंगठीचा मानकरी उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ठरलाय ग्रामीण स्पर्धेतला ग्रामीण क्षेत्रातील स्पर्धेतला विश्वजित ठाकूर ठरला या स्पर्धेतला अर्थातच बेस्ट बॅट्समॅन अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण ओपन स्पर्धेतला द्वितीय क्रमांक अर्थात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ ओपन विभाग अर्थातच नेहा एंटरप्राइजेस राम घरल साहेबांचा संघ नेहा एंटरप्राइजेस वरचवले संघ. आपणास विनंती असेल की आपण दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विनंती करेन बीडी पाटील साहेब नंदराज शेटगुंडाजी साहेबांना बीडी पाटील साहेब वाटण्याची विनंती असेल की आपण पूर्ण संघ घेऊन या. नेहा एंटरप्राइजेस राम घरत आपण यायचंय. आपण स्वतः पॅकर्स आहेत या संघाचे ओंकार पटेल पाहतात त्याचबरोबर स्वप्नील कांबळे शंकर म्हात्रे स्वतः कर्णधार या संघाची कामगिरी करत असताना आणि दुसरा क्रमांक पटकावलाय बामणडोंगरी या ठिकाणी पहिला क्रमांक आणि आपण या ओवळ्या मैदानावर सिद्धेश ट्रॉफीचा दुसऱ्या क्रमांकाचा हकदार मानकरी ठरलाय तो म्हणजेच नेहा एंटरप्राइजेस वरचवले. त्यानंतर ओपन अर्थात ओपन स्पर्धेचा खुल्या गटातला पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघ. विनंती करेन सतीश शेडमात्र साहेब नंदराज शेडमुंगाजी आणि रुपेश गायकवाड राकेश गायकवाड यांना की आपण पहिल्या क्रमांकाचा बक्षीस देण्यासाठी या साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघासाठी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर या पण साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपण पाहतात प्रमोद देसाई गावचे खेळाडू पाहतात आकाश तारेकर बरेच खेळाडू दिग्गज आमचे चौकचे आपण बरेच दिग्गज खेळाडू या पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरे सिद्धेश ट्रॉफीचा मानकरी ठरलाय या रजनीतला. अप्रतिम कामगिरी रोख रक्कम 1 लाख रुपयाचा आणि भव्य पारितोषिक. त्यानंतर आपण बोलणार आहोत मित्रांनो ग्रामीण
क्षेत्राकडे अर्थातच ग्रामीण द्वितीय पारदर्शकाकडे जे बक्षीस आहे 75,000 रुपयाचं आणि भव्य चषक आणि ते बक्षीस जाते दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ग्रामीण संघ स्वरा इलेव्हन ढिगोळे संघ. तर या पण व्यासपीठावर अर्थातच बेडी पाटील आणि सतीश प्रल्हाद म्हात्रे बेडी पाटील सतीश म्हात्रे आपणास विनंती असेल की आपले शुभ हस्ते स्वरूप इलेव्हन दिगोडे संघाला दुसऱ्या क्रमांकाचा या बक्षीस आपण बहाल करावा आणि ते बक्षीस असणार आहे 75,000 रुपये व भव्य चषक. पण बाबा प्रल्हाद म्हात्रे ज्याने फॅक केलं हा संघ आणि ज्या संघाला सामना झाला अप्रतिम फक्त सामना बरोबर झाला नाणेफेकीवर विजय मिळाला आणि हा दिगोड संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. पण पाहत आहोत त्या बक्षीस घेण्यासाठी आमचे सागर म्हात्रे समाधान म्हात्रे त्याचबरोबर आपण पाहत आहोत आमचे नक्कीच सर्वांनी बक्षीस प्रदान केलाय. सुमित म्हात्रे प्रल्हाद म्हात्रे सर्वांनी आनंदाने जल्लोष केला. दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला आणि पहिला क्रमांक द फर्स्ट प्राइज म्हणजे सिद्धेश ट्रॉफी चषकाचा ग्रामीण संघ खऱ्या अर्थाने मानकरी ठरलाय. सिरीज नंतर देवाची सिरीज तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज ज्या सिरीज कडे बऱ्याच खेळाडूंचं लक्ष केंद्रित असणार आहे मित्रांनो त्या सिरीज कडे आपण जाणार आहोत. पहिला क्रमांक देण्या अगोदर जरी करावी संघाने पहिला क्रमांक पटकावला असला तर मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा खास आणि आकर्षक बक्षीस LCD टीव्ही एकच आहे ना बक्षीस दुसरा काही नाही LCD टीव्ही आणि आकर्षक चषक आणि ते बक्षीस जात आहे द प्ले ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर कोण असेल मित्रांनो. परंतु मित्रांनो नक्कीच त्याचा रेकॉर्ड आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू आम्ही ज्याने 49 चेंडूंचा समाचार करत 112 धावांची जबरदस्त केली आहे. कोण असेल नॉट सॉरी आणि तो फलंदाज आहे जांभूलवाडा संघाचा प्रयास पाटील. नित्यानंद मुंगाजी साहेबांना मॅन ऑफ द सिरीज LCDचं बक्षीस ज्याने दिलंय तर त्यांनाच विनंती करूया आपण नित्यानंद मुंगाजी साहेबांना की आपल्या शुभ असते या LCDचं बक्षीस अर्थातच मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस आपण प्रदान करावं. प्रयास पाटील एक जबरदस्त नवोदित आणि नौखा मित्रांनो खेळाडू आणि या खेळाडूला हा बक्षीस जाणार आहे. अभिमानाची गोष्ट असणार आहे. प्रयाससाठी अभिमानाची गोष्ट असेल ती जांभूलपाडा संघासाठी आहे. मॅन ऑफ द सिरीज ऑफ दिस टुर्नामेंट प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट प्रयास पाटील. व्हेरी गुड इनिंग व्हेरी गुड बॅटिंग इन दिस टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच पहिला क्रमांक अंतिम या स्पर्धेतला या संपूर्ण 4 रात्रीतला शेवटचा बक्षीस पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यामध्ये प्रयास आपण मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस आपण पटकावत आहोत. नक्कीच आपल्याला प्रश्न असेल की आपल्याला कसं वाटतं खऱ्या अर्थानं हा बक्षीस घेत असताना. खूप आनंद होतोय कारण पहिल्यांदाच फायनलला पोहोचलो. आमची नाईटची टूरला म्हणून दुसरी मॅच आहे आणि आम्ही विचार होता केला की फायनलमध्ये पोहोचू पण पोरं चांगली खेळली त्याच्यामुळे फायनलमध्ये प्रवेश केला. अगदी अगदी अतिशय आनंद आपल्याला निर्माण झाला. अतिशय चांगला उत्तर दिला. एकूण एक शेवटचा प्रश्न असेल आपल्याकडे वेळ नाही परंतु पण या आयोजकांबद्दल आणि आयोजन कसं वाटलं. आम्ही फक्त या मॅचेस फक्त असंच बघायला रोज असायचो. गेल्या वर्षी पण आलतो फक्त बघायचा स्वप्न होतं या मॅची खेळायचं की एवढ्या मोठ्या मॅचेसमध्ये खेळायला भेटेल. खूपच सुंदर आयोजन आहे. इच्छा होती पूर्ण की झाली. चिव्याचे मुलं चिव्यानी आम्हाला एंट्री दिली तर खेळायला त्याचं अभिनंदन करतो.
नक्कीच आता आपण ही स्पर्धा बघितलं तर नंदराज शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र सिद्धेश मुंगाजी यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा रंगवली. तर नंदराज शेठ मुंगाजी बद्दल आपण काय म्हणणार? एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना माहिती होता. आता नजरेतून बघताना जवळून चांगलं वाटतंय. त्यांच्या हातून ट्रॉफी घेतली मी. माझा डीपी आहे तो फोटो. मला चांगलं वाटलं. धन्यवाद प्रयास, अतिशय सुरेख आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर यू गिव्हिंग अ मॅन ऑफ द सिरीज प्राइज. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी मी विनंती करेन या ग्रामीण स्पर्धेतला सिद्धेश ट्रॉफीचा मानकरी ठरणारा संघ ओम साई करावे संघ. तर या आपण आता बक्षीस घेण्यासाठी तर विनंती करेन शेखर भोईर, नंदराज शेठ मुंगाजी, रुपेश गायकवाड, नारायण शेठ मुंगाजी आणि राकेश गायकवाड की आपल्या सर्वांच्या शुभ असते. त्याचबरोबर बिडवाली साहेब आपण शुभ असते, सर्वांच्या शुभ असते. या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस करावे ओम साई करावे संघाला प्रदान करावं. ओम साई करावे संघ हिरो ठरलाय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आणि कुमार सिद्धेश ट्रॉफी 2017चा मानकरी ठरलाय. करावे संघ ही फिफ्थ